डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आत्महत्येचे पाऊल हे भावनेच्या भरात अचानक उचललेले पाऊल नाही, याची पुष्टी करणाऱ्या अनेक बाबी समोर येत आहेत। गेल्या महिन्याभरापासून डॉक्टर कमालीची अस्वस्थ होते आणि त्यांनी ही सल त्यांच्या निकटवर्तीयांकडे बोलून दाखवली होती। ओळखीच्या अनेक रुग्णांना शस्त्रक्रिया येथेच करायची की दुसरीकडे याचा निर्णय आपण घ्यावा, असे डॉक्टर शिरीष वळसंकर सांगत होते। रुग्णांसाठी ही आश्चर्याची बाब होती। देण्याघेण्याचे अनेक व्यवहार डॉक्टरांनी गेल्या 15 बड्यात पुढाकार घेऊन संपवले होते। डॉक्टर शिरीष वळसंकरांनी त्यांचे मृत्यूपत्र सोलापुरातील नव्हे तर सांगली येथील वकिलाकडून तयार करून घेतले होते आणि आत्महत्येपूर्वी त्यांनी त्यात बदल करून घेतला होता। संशयित मनीषा मुसळे माने हिचे प्रकरण हा ट्रिगर होता, कारण हे प्रकरण घडायच्या खूप आधीपासूनच डॉक्टर अस्वस्थ होते, असे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत। डॉक्टर वळसंकर आत्महत्या प्रकरणात पोलीस कमालीची गुप्तता पाळत आहेत, त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना जागा मिळत आहे। मंगळवारी सदर बंदर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी साधारणतः 7 तास वळसंकर हॉस्पिटलची अक्षरशः झाडाझडती घेतली। यावेळी अनेकांचे जबाब देखील त्यांनी नोंदवले। या दरम्यान संशयित मनीषा मुसळे माने हिच्या केबिनच्या झाडाझडतीत सोने, चांदी आणि सयांचे काही वाउचर्स सापडल्याची कुजबूज वळसंकर हॉस्पिटल परिसरात मंगळवारी रात्री उशिरापर्यंत होती। मात्र या संदर्भात पोलिसांकडून दुजोरा मिळाला नाही।